दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की वन्स युअर स्लीप इज ओव्हर, युअर मेलाटोनिन सायकल इज ओव्हर, your circadian rhythm is over. Once the sunrise is there, you have to activate your hormones. You have to start your day early in the morning. जेव्हा वातावरणात भरपूर ओझोन असतो, तुम्ही ब्रह्म मुहूर्तावरती उठायला पाहिजे. तुम्ही कधीही झोपा, उठल्यानंतर आंघोळ वगैरे केल्यानंतर, देवपूजा केल्यानंतर तुम्ही 1 तास स्वतःच्या सिस्टमला ऍक्टिव्हेट करा. तुम्ही योग करा, रनिंग करा, स्पोर्ट्स करा, काही करा. तुमची हार्ट रेट, हृदयाची गती वाढवा, तुमची फुफ्फुसाची पंपिंग करून घ्या. तुम्ही जर का तुमचे हॉर्मोन्सला ऍक्टिव्हेट नाही केला, तुमच्या इन्शुलिनची यूज नाही केली, तुमच्या ॲड्रेनालिनला यूज नाही केला, तर तुम्हाला दिवसभर असं वाटेल ना तुम्ही काहीच केलं नाही. तो अँसर इज व्हेरी सिम्पल. रात्री झोप कसंही व्हावा, पण तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठा. जे वातावरणात ओझोन आहे त्याचा फायदा घ्या. एक्सरसाइज करा, थोडंसं घाम येऊ द्या, हृदयाची गती 140 पर्यंत न्या, श्वास गती 32 पर्यंत घ्या. तरच तुमच्या किडनीला, तुमच्या शरीराला सगळं मुवमेंट होईल. आणि जेवढं दिवसभरात, रात्रभरात आपण जे पण घाण पदार्थ आपल्या ब्लडमध्ये कलेक्ट केलाय ते युरिन मार्गे बाहेर पडेल ना. तुम्ही जर का उठले आणि असा विचार केला मला लठ्ठपणा वाटतंय, मी झोपून घ्यावा, त्याच्याने काहीच फायदा नाही. इट इज अ विशियस सायकल. Break the vicious cycle. Start your morning routine by doing some exercise. Eat healthy food. सकाळी उठून जर का तुम्ही 4 ग्लास चहा पिले, अजून एक कॉफी पण पिले आणि एकदम मिसळ खाऊन घेतला आणि मग तुम्हाला लठ्ठपणा आला आणि तुम्ही परत झोपून घेतला 1 तास, तुमच्या लाईफमध्ये सॅटिस्फॅक्शन नसणार. आणि मी असं नाही सांगत आहे की तुम्ही खूप पथ्य करा, हे खाऊ नका, ते खाऊ नका, मजा करू नका, सगळं करा, पण मग एक रुटीन बनवा. हे रुटीन फॉलो करा. सॅटर्डे संडे पाहिजे तर तुम्ही काहीतरी बिंज करू शकतात, रूल्स ब्रेक करू शकतात, पण बाकी दिवशी तुमच्यासाठी करा ना ते.